निमित्ताने आपल्या पुढे जो अभंग किंवा गवळण मी गायली ती गवळण अभंग माऊलींचा आहे आणि या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानराज माऊलींनी एका गवळणीच्या अंत करण्याची भाव अवस्था प्रतिपादित केली आहे। सप्ताह कोणता असो, महाशिवरात्रीचा जरी असला तरी काल्याचं कीर्तन मात्र कृष्णाचंच होतं। कृष्ण असा देव आहे। सप्ताह राम जन्माचा जरी असला तरी काल्याचं कीर्तन कृष्णाचंच होतं। सप्ताह हनुमान जयंतीचा जरी असला तरी काल्याचं कीर्तन कृष्णाचंच होतं। सप्ताह कोणत्याही देवाचा करा, काल्याचं कीर्तन मात्र कृष्णाचंच होणार। आणि असा हा कृष्ण ज्याच्या नावातच कर्षती इति कृष्ण, हा जो आकर्षित करतो, जो सगळ्यांना कॅप्चर करतो, त्याला कृष्ण अशी देवता म्हटलेलं आहे। आणि अशा या परमात्म्याच्या लीला आजच्या दिवशी काल्याच्या कीर्तनात गाव्यात असा संतांचा अलिखित का होईना पण दंडक आहे। भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन जर आपण केलं, 11 वर्ष वयापर्यंत भगवान गोकुळात राहिले, नंतर भगवान श्री कृष्ण परमात्मा मथुरेत राहिले आणि नंतर भगवान श्री कृष्ण परमात्मा द्वारकेत राहिले। देवाने द्वारकेत काय केलं आम्हाला सांगू नका महाराज, देवाने मथुरेत काय केलं तेही सांगू नका। चरित्र ते उच्चारावे, गोकुळी केले ते, केले देवे गोकुळी। गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं तेवढंच आम्हाला सांगा, बाकीचं सांगू नका, असा आजचा दंडक आहे। रेल्वे जशी पटारीवरून चालते, रेल्वे पटारी सोडत नाही। रेल्वेने जर पटारी सोडली तर रेल्वेचा ऍक्सिडेंट होईल। काल्याचं कीर्तन सुद्धा असंच असतं महाराज। काल्याच्या कीर्तनकाराला संतांनी अलिखित का होईना पण पटरी दिली आहे, म्हणून चरित्र ते उच्चारावे, गोकुळी केले ते। मथुरेत काय केलं होतं देवाने? मथुरेचा राजा होता उग्रसेन। उग्रसेनाला त्याच्या मुलाने म्हणजे कंसाने बापाला कैद केलं। उग्रसेनाला बापाला कैद केलं आणि तो स्वतः त्याच्या गादीवर बसला। बापाला कैद करून बापाच्या गादीवर बसणारा हा पहिला हरामखोर मुलगा आहे। असे 2 जण आहेत आपल्याकडे। एक आग्र्याचा ताज ज्याने बनवला त्या शहाजहानचा मुलगा औरंगजेब आणि दुसरा हा कंस। विठाल बापाला कैद करून त्याच्या गादीवर बसला हा कंस। भगवान श्री कृष्ण परमात्म्याने कंसाला मारलं, उग्रसेनाचं राज्य त्याला मिळवून दिलं। उग्रसेनाने सांगितलं, प्रभू हे राजगादी आपण मला मिळवून दिली, या गादीचा स्वीकार तुम्ही करा। भगवंताने सांगितलं नाही, ज्याचा जिथला जन्म नाही त्याने त्या गादीचा स्वीकार करू नये। भगवंताने मथुरा सोडली आणि द्वारकेमध्ये स्वतंत्र राज्य स्थापना परमात्म्याने केली। गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला। हो, भगवान श्री कृष्ण परमात्मा द्वारकेचे अधिपती झाले, गड्यांनो राजा किरे झाला। पण त्या देवाने द्वारकेत काय केलं महाराज ते सांगू नका, मथुरेत काय केलं तेही सांगू नका। चरित्र ते उच्चारावे, गोकुळी केले ते। आणि अशा गोकुळातलं चरित्र चिंतन व्हावं या अनुषंगाने आपण विचार करतो आहोत। ऐका, थोडंसं लक्ष जर माझ्याकडे दिलं, आज काला म्हटलं की तसा थोडा गोंधळ असतोच आहे, पण तरी थोडीशी शांतता ठेवा, माझी सर्वांना विनंती आहे। भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं हे चरित्र चिंतन आपण श्रवण करत आहात। भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं रूप सौंदर्य पाहण्याकरता अनेक गोप गवळणी तल्लीन झालेले असताना देवाला पाहण्याकरता जायचं, पण कसं जायचं? मग काहीतरी निमित्त करून गवळणी निघायच्या। भरीला उलंडुनी रीता करी घट, मिस पाणी याची गोविंदाची चट, चाले झडझडा उसंतोनी वाट। देवाला पाहण्याकरता गोप गवळणी निघाल्या। जात असताना निमित्त करून निघाल्या। भरलेल्या घागरी रिकाम्या कराव्यातून देवाला पाहण्याकरता गवळणी निघाल्या। दुरूनच भगवान श्री कृष्ण परमात्मा कदंबाच्या झाडावर बसलेला होता। यमुनेच्या तीरावर कदंबाच्या झाडावर बसला कृष्ण कन्हैया सुंदर असा वेणुनाद करत होता। बासरीचा आवाज गवळणींच्या कानावर पडला। आपण केंदळीत बसल्या बसल्या थोडंसं गोकुळात जाऊन यायला हरकत नाही। दुरून भगवान श्री कृष्ण परमात्म्याची दुरून बासरी वाजली आणि वेणूचा आवाज ऐकला आणि गवळणी एकमेकीने विचारायला लागल्या, काय ग, एवढा सुंदर वेणूचा आवाज कोणाच्या बरं असेल? एवढा गोड बासरी वादन कोण बरं करत असेल? वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज। सर्वांनी एक टाळी वाजवा, हरिवनाचा मायवाज, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज हो, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाज हो, वृंदावनी
हरि बोल। हो वेणुनादे वेणुनादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरोडी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे। हो वृंदावनी वेणु कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणु कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणु कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणु कवनाचा माय वाजे। यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होय। ज्याच्या वेणूचा आवाज ऐकल्यानंतर आपण तल्लीन होतो, यमुनेचं पाणी सुद्धा अगदी शांत होतं, पक्ष्यांचा किलबिलाट जिथं थांबतो, गायीचा हंबरडा फोडणं जिथं थांबतं, मोर मयूरादी पशुपक्षी अगदी नृत्य करायला लागतात, गायी चारा खाणं सुद्धा विसरून जातात, तृणचारा चरू विसरली, गायी व्याघ्रे एके ठाई झाली। आणि एवढा गोड वेणूचा आवाज कोणाचा असेल असं गवळणी एकमेकींना विचारायला लागल्या। आणि खरंच आहे महाराज, तुम्ही पहा, आता सप्ताहात तुम्ही शिवाजी महाराजांच्या, पांडुरंग महाराजांच्या, गणेश महाराजांच्या गोड चाली ऐकल्यात। वारकऱ्यांच्या चाली ऐकून जर सप्ताहात लोक एवढं तल्लीन होत असतील, मग हा आवाज ज्या परमात्म्याने यांना दिला त्या देवाची बासरी कशी वाजत असेल। वेणुनादे वेणुनादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे। हो वृंदावनी वेणु कवनाचा माय वाजे, हो वृंदावनी वेणु कवनाचा माय वाजे। आणि असा सुंदर वेणुनाद गवळणी ऐकतात आणि गवळणी एकमेकींना पाहून परमात्मा ही वेणू वाजवतोय असं ऐकल्यावर जणू त्या देवाला सांगतात, देवा अरे तुझी बासरी ऐकली का आम्ही पागल होतो, घर सोडतो, दार सोडतो, संसार सोडतो, तुला पाहण्याकरता येतो। आहारे सावळिया कैसे वाजवली मुरली, देवा अरे तुझ्या बासरीचा आवाज ऐकल्यावर आम्ही एवढे पागल होतो, देवा एवढी गोड वेणू का बरं वाजवतो। आणि असा सगळा गवळणींचा समूह यमुनेच्या तीरावर गेला। कदंबाच्या झाडावरचा कृष्ण परमात्मा टुनकन खाली उडी मारतो। सुंदर असा पितांबर जांभळ्या रंगाचा नेसलेला आहे, परमात्म्याच्या नखाला सुद्धा लालिमा पसरली आहे, पायात पैंजण आहेत परमात्म्याच्या। भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या नाभीकडे जर पाहिलं तर ब्रह्मदेवाचा जन्म याच नाभी कमळातून झालाय। परमात्म्याच्या गळ्यामध्ये मणिमौक्तिकांच्या माळा आहेत, तुळशी माळा आहेत, परमात्म्याच्या दोन्ही कानात कुंडला आहेत, परमात्म्याचे नाक अतिशय सरळ आहे, भगवंताचे ओठ जर पाहिले तर अगदी गुलाबाच्या पाकळ्यासारखे दिसतात, त्याच्या भोवयाकडे जर पाहिलं तर धनुष्याचा आकार जणू याच्या भोवयाकडे पाहूनच निर्माण झालाय असं जणू वाटायला लागतं। सुंदर असा मोर पिसारा डोक्यावर खोवलेला आहे आणि हातात सुंदर बासरी गवळणींना दिसली आणि गवळणींनी कृष्ण कन्हैयाला पाहिलं। ज्या परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन निर्गुण उपासक शुकाचार्य करतात। बरहा पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकारम, बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंती च माला, रंध्रानवेनो रधर सुधया पूरयन् गोपवृंदे, वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्तिः। आणि लावण्य घन असणारा परमात्मा पाहिला आणि त्या सगळ्या गवळणींचा समूह पुढे झाला आणि त्याच्यात एक गवळण मात्र जिने भगवंताला पाहिलं आणि एका गवळणीने विचारलं देवाला, देवाच्या हातातली बासरी पाहिली आणि त्या बासरीकडे पाहून विचारलं, काय ग लाकडाचीच बनवलीस, लाकडाची आहेस, पण तरी सुद्धा रोज देवाच्या जवळ राहते, आम्ही हाडामासाची माणसं आहोत, तरी सुद्धा अजून कधी कृष्णाने आम्हाला जवळ घेतलं नाही, देव झोपला तरी तुला कमरेलाच खोतो आणि रोज एरवी तू देवाच्या ओठात वाचतेस, देवाने अजून आम्हाला कधी जवळ घेतलं नाही, तू असं कोणत्या जन्माचं पुण्य केलंय का रोज देव तुला तुझ्या जवळ ठेवतो। त्या लाकडाच्या बासरीने फार गोड उत्तर दिलं। ऐका, लाकडाची बासरी म्हणाली, मी कोणतं पुण्य केलंय मला माहिती नाही, मी कोणती साधना केली मला माहिती नाही। लाकडाची बासरी म्हणते, मी एकच केलंय। काय केलं तू? तिने सांगितलं, मी फक्त आतून मोकळी झाली आहे म्हणून देवाने मला जवळ घेतलंय। कळलं का तुम्हाला?
मी फक्त आतून मोकळी झाली आहे. मला वाटतं सिद्धेश्वराने आपल्याला अजून जवळ घेतलेलं नाही. याचं कारण आहे का आपण आतून मोकळे झालेलो. जो आतून मोकळा झाला देवाने त्याला जवळ घेतलं. आपण अजून आतून भरलेलो आहेत. ओले मृत्तिकेचे मंदिर आत सहाजन उंदीर गुंफा करिता ती पोखर त्यांचा नका करू अंगीकार गा. षड दोषांनी षड विकारांनी आपण भरलोय. देव आपल्याला जवळ घ्यायला तयार नाही. आणि जी लोक याच्यातून मुक्त होतात देव त्याला जवळ घेतो. लाकडाची बासरी म्हणते काही केलं नाही मी, आतून मोकळी झाली आहे. आणि आतून मोकळं होणं ज्याला जमलं त्याला परमार्थ जमला. विठाल काय झालं बघ, एक छोटा मुलगा माझ्याकडे आला. मला म्हणला महाराज तुम्ही कीर्तन करतात? म्हणलं हा बाळा. तो मला म्हणे मग मला एक प्रश्न विचारायचा. म्हणलं विचार. आता छोटे छोटे पोरं खूप अपडेट आहेत सध्याच्या काळात, ज्युनियर KG पासून फार अपडेट आहेत. मी म्हणलं विचार बाळा. तो मला म्हणला महाराज सांगा, एक उंट आहे आणि एक हत्ती आहे आणि ते दोघंही मला कपाटात घालायचे, कसे घालू सांगा. आता मी विचार केला, उंटही मोठा असतो आणि हत्ती मोठा असतो. म्हणलं बाळा अरे उंट हत्ती काही कपाटात घालता येत नाहीत. गारे साहेब तो मला म्हणला मग काय उपयोग झाला तुम्ही कीर्तन करून? म्हणलं कसं काय? अहो म्हणले ऐका, कपाटाचा दरवाजा उघडायचा आणि बाहेरचा उंट आतमध्ये घालायचा. मला काय माहिती त्याचा खेळातला उंट येतो. म्हणलं बर असं आहे काय? आता सांगा म्हणे महाराज, जो हत्ती बाहेर राहिला तो हत्ती कसा घालायचा? मग मी त्याचंच ऐकलं होतं. म्हणलं बाळा सोपं आहे, कपाटाचा दरवाजा उघडायचा हत्ती आतमध्ये घालायचा. म्हणले महाराज काही उपयोग नाही कीर्तन करून. म्हणलं का? अहो म्हणले कपाटाचा दरवाजा उघडायचा, आत घातलेला जो उंट आहे तो उंट अगोदर बाहेर काढायचा आणि मग हत्ती आत घालायचा. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ गोपाळ गोपाळ राहे तेथे. जोपर्यंत चित्त निर्मळ होत नाही तोपर्यंत ईश्वर आपल्या आतमध्ये येत नाही. आणि म्हणून लाकडाची बासरी सांगते माझा ऐका, आतून मोकळे व्हा, देव आपल्याला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी चर्चा बासरी सोबत चाललेली असताना त्या सगळ्या गवळणीच्या समूहात प्रमुख जी गवळण आहे जिचं नाव आहे राधा. राधा ही कुणी सामान्य स्त्री नाहीये. राधा हा शब्द जर आपण उलटा केला तर धारा होतो. राधा धारा, भक्तीची प्रवाह रूपी असणारी धारा राधा माता पुढे आली. सगळ्या गवळणींमध्ये राधेने कृष्णाला पाहिलं आणि कृष्ण परमात्म्याला पाहिल्याबरोबर राधेची काय अवस्था झाली. याती कुळ माझे गेले हर पोनी, याती कुळ माझे गेले हर पोनी, याती कुळ
माझे गेले हरपोनी. आणि त्या प्रचंड गवळणीच्या समूहामध्ये राधा मातेने कृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि भगवंताचं सौंदर्य पाहिल्याबरोबर राधा मातेची काय अवस्था झाली माऊलींनी वर्णन केलं. या ती कुळ माझे गेले हरपोनी. मी कोण आहे, मी कुठून आली, माझं घर कोणतं, माझी जात कोणती, माझा कुळ कोणता, या सगळ्यांचा विसर पडला. या ती कुळ माझे गेले हरपोनी. आणि परमार्थाच्या उंच शिखरावर ज्याला पोचायचंय त्याच्या डोक्यातून या जातीपातीचा विसर पडला पाहिजे बरं का. अर्जुना म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण. अर्जुना म्हणून कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाची नावे पशुचेही लाभो. कोणत्याही घरात जन्माला या, कोणत्याही जाती जन्माला या, पण तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन, ज्याचे मुखी नाम तोची धन. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन, ज्याचे मुखी नाम तोची धन. काम तुका ज्याचे मुखी नाम तोची धन्य. इथं धन्य कोण आहे, ज्याच्या मुखात नाम आहे. आणि म्हणून इथे यातीला महत्व नाहीये. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्रे. भक्तीच्या शिखरावर ज्याला जायचं त्याला हे विसरावंच लागेल. याती कुळ माझे गेले हरपोनी. सगळं विसरले, सगळं विसरले. आणि खरंच आहे, त्याला पाहिल्यानंतर माणूस सगळं विसरतोच महाराज. का, परमात्मा हा असाच आहे, एवढा सुंदर दिसतो की त्याला पाहिलं की जग विसरलंच पाहिजे. श्रीरंगा वाचूनी आणू नेणे. आणू हा सायन्स मध्ये अतिशय छोटा कण आहे आणि तो कण सुद्धा आवडू नये इतका कृष्ण आवडला पाहिजे. जीवीची या जीवा प्रेम भावाची आभावा, तुझ वाचूनी केशवा आणू नावडे. जीवी अनुसरलिये. देव इतका सुंदर आहे महाराज. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. आणि असा का तो आवडला की आणू सुद्धा आवडत नाही महाराज. असं काय त्या परमात्म्याच्या सौंदर्यामध्ये रहस्य. ऐका, रामायणामध्ये दोन प्रसंग आहेत. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी विश्वामित्रांच्या पूजेकरिता जनक महाराजांच्या मिथिला नगरीमध्ये विश्वामित्रांच्या पूजेकरता पुष्पवाटिकेत फुलं तोडण्याकरता गेले. तेव्हा रामचंद्र प्रभूंना पाहण्याकरता सीता माता सुद्धा तिथं आली होती. तेही अवसर सीतात आई, गिरिजा पूजन जननी पठाई. श्रीराम जय राम जय जय राम. सीता माता तिथं आली होती आणि तेवढ्यात कुणीतरी राजकुमारींनी सखींनी मैत्रिणींनी येऊन सांगितलं, सीते अगं कुणीतरी दोन राजकुमार आपल्या पुष्पवाटिकेत फुलं तोडण्याकरता आले. ऐकल्याबरोबर देखन बाग कुंवर दुयाई, वय किशोर सब भाती सुहाए. श्रीराम जय राम जय जय राम. सीता माता धावत पळत गेली आणि सीता मातेने रामचंद्र प्रभूंना पाहिलं. पाहताच क्षणी सीता मैयाने डोळे बंद केले. सीता मातेला दसी सखी मैत्रिणी विचारतात, सीते अगं डोळे का बंद करतेस? सीता मातेने सांगितलं, सखींनो ज्याला पाहण्याकरता मी माझे डोळे उघडे ठेवले होते तो देव माझ्या पुढे आता उभा असताना परत मी आता डोळे का उघडे ठेवू? देवाला मी आता डोळ्यांनी पाहिलं, मी माझ्या अंतःकरणात साठवला आणि तो नित्य वाणीद्वारे आता प्रकट मी करणार आहे. इतका जो सुंदर आहे असा भगवान परमात्मा राधा मातेने पाहिला. रवीशेची कळा राजसी सकुमार मदनाचा पुतळा, राजसी सकुमार मदनाचा पुतळा, राजसी सकुमार मदनाचा पुतळा, राजसी सकुमार मदनाचा पुतळा, राजसी सकुमार मदनाचा पुतळा,
मदनाचा पुतळा. आणि असं त्या परमात्म्याचं रूप सौंदर्य राधा मातेने पाहिलं. या ती कुळ माझे गेले हरपुनी. दंडकारण्यातला एक प्रसंग असा आहे, सगळे ऋषी मुनी रामचंद्र प्रभूंना पाहण्याकरता चालले. जात असताना प्रत्येकाने डोक्यावर दगड घेतले. दगड घेऊन रामप्रभूंना पाहण्याकरता निघाले. दगड डोक्यावर का घेतले? कारण त्यांनी असं ऐकलं होतं, रामचंद्र प्रभूंचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची स्त्री तयार झाली, म्हणजे अहिल्या उद्धार झाला. मग आपण सुद्धा जात असताना इकडून जाताना एक एक दगड डोक्यावर घेऊन जाऊ आणि तिकडून येताना एक एक बायको करून घेऊन येऊ, है की नाही? कोणत्या वयात माणसाला काय दुर्बुद्धी सुचेल हे तर काय सांगता येणार. असू दे आता काय. आणि हे सगळे ऋषी मुनी सगळे डोक्यावर दगड घेऊन चालले आणि रामप्रभूंना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर दगड डोक्यावरचे खाली टाकून दिले. प्रभू आलो होतो खरं तर दगडाच्या बायका करून घ्यायला, पण तुम्हाला बघितल्यावर असं वाटतं का आम्हालाच तुमच्या बायका करून घ्या. पुरा महर्षे सर्वे दंडकारण्यवासिनः दृष्टवा रामम हरिम तत्र भोक्तुमिच्छत्सु विग्रहम. काय वर्णन आहे महाराज रामायणामध्ये. असा जो परमात्मा आहे, राधा माता म्हणते त्याला पाहिलं. या ती कुळ माझे गेले हरपोनी. शिरंगा वाचुनी आणू नेने. आणू सुद्धा आवडू नये एवढा कृष्ण आवडावा महाराज. आणि खरंच आहे, पतिव्रतेला जसा तिचा पतीच आवडतो तसं भक्ताला देवाशिवाय काही आवडत नाही. काय झालं, एक ग्रस्त अमेरिकेला चालला. ऐका, अमेरिकेला जात असताना कोणाकोणाला काय काय वस्तू आणायच्या जरा माझ्याकडे लिहून द्या. मग कुणी म्हटलं आम्हाला अमेरिकेहून बाबा मोबाईल आणा. काही मुली म्हटल्या बाबा आम्हाला अमेरिकेहून लॅपटॉप आणा. लिहून दिलं चिठ्ठीवर. सगळ्यांनी वेगवेगळ्या वस्तू लिहून दिल्या. घरातल्या काही महिला वर्ग होता, त्यांनी सांगितलं आम्हाला अमेरिकेहून साड्या आणा. असतात का अमेरिकेला साड्या? बरं, असं सगळं लिहून दिलं. आणि त्यांची बायको समोर आली त्या ग्रहस्थांची आणि त्या चिठ्ठीवर तिने असा मराठीतला एक लिहून दिला. बरं का, लक्षात घ्या. असा मराठीतला एक लिहिला. चिठ्ठी त्यांच्याकडे दिली. ते ग्रस्त अमेरिकेला गेले. दौरा परत आला. कीर्तनात लवकर यावं लागतं. परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी घरात सगळ्यांना सांगितलं, म्हटले बघा काय कोणाकोणाला काय काय वस्तू आणायच्या होत्या सगळ्या आणल्या. सगळ्या वस्तू मिळाल्या, पण माझ्या बायकोने मला काय वस्तू लिहून दिली ही मला अमेरिकेत जाईपर्यंतही कळली नाही आणि तिथून येईपर्यंतही कळली नाही. त्यामुळे आणण्याचा प्रश्नच नाही. मी जरा तिलाच विचारतो का बाई तू नेमकी अशी कोणती वस्तू मला लिहून दिली का ती मला कळाली पण नाही आणि मिळाली पण नाही. त्यांची बायको समोर आली आणि बायको म्हणाली, अहो तुम्ही अमेरिकेला चाललात, मी तुम्हाला मराठीतलं एक लिहून दिला. त्याचं कारण असं आहे, तुम्ही सगळ्यांना सगळं आणा, पण तुम्ही माझ्यासाठी माझे प्राणप्रिय आहात. तुमच्याशिवाय मला काहीच नको, मला फक्त तुम्ही एकटेच पाहिजे आहात. म्हणून मी तुम्हाला मराठीतलं एक लिहिला. त्याला फार बरं वाटलं. तुम्ही टाळी वाजवली तसं त्यालाही टाळी वाजवावं असं वाटलं. त्यालाही फार बरं वाटलं. पण एकांतात गेल्यानंतर त्याने त्याच्या बायकोला विचारलं, काय ग खरंच इतका जीव आहे तुझा माझ्यावर, एवढं प्रेम करतेस माझ्यावर का माझ्याशिवाय तुला काहीच आवडत नाही? बायको म्हणली ती उत्तर तिथलं होतं. आणि मग आता इकडचं जे उत्तर आहे ते आपल्या केंदळीच्या सगळ्यांना ऐकण्यासारखं आहे. बायको म्हणाली, अहो ऐका, तुम्ही अमेरिकेला चाललात, मी तुम्हाला मराठीतलं एक लिहून दिला. तो याच्याकरता दिला, तुम्ही अमेरिकेला चाललात, पहिल्यांदाच चाललात. आता एक लक्षात ठेवा बरं, पहिल्यांदाच चाललात. तुम्ही जाऊ नका असं तर काय मी म्हणणार नाही, पण तुम्ही पहिल्यांदाच चाललात. अमेरिकेला गेल्याचा कुठलाही एक्सपिरियन्स अनुभव तुमचा नाहीये. तुम्ही पहिल्यांदाच चाललात. मी असं म्हणेल तुम्ही जा, बिनधास्त जा. पण मला असं म्हणायचं, तुम्ही पहिल्यांदाच चाललात, सोबतही कुणीच नाहीये तुमच्या, तुम्ही एकटेच चाललात. माझ्या ऐकता ना तुम्ही सगळे? पहिल्यांदाच चाललात, एकटेच चाललात. जाऊ नका असं मी म्हणणार नाही, फक्त माझं म्हणणं इतकंच आहे, तुम्ही पहिल्यांदाच चाललात, एकटेच चाललात, खुशाल जा, खुशाल जा, पण एकटेच जा. आणि येताना सुद्धा एकटेच या. तर काय सांगायलाच पाहिजे का? श्रीरंगा वाचोनी आणू नेने. ज्या पद्धतीने देव आवडला का जग आवडत नाही, अगदी याच पद्धतीने त्या गवळणीची राधा मातेची अवस्था अशी झाली का मला काही आवडत नाही. तिचं नाव राधा माता आहे. राधा कोणी सामान्य स्त्री नाही महाराज. राधा त्वैसी भई श्याम की दीवानी, ब्रिज की कहानी हो गई. एक भोली भाली गाव की गवार, पंडितों की बानी हो गई. राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन ना होता. कान्हा तो होते, बंसी भी होती, बंसी में प्राण ना होता. प्रेम की भाषा जानता न कोई, कन्हैया को योगी
मानता न कोई, बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन, कान्हा की पट्टरानी हो गई, कान्हा की पट्टरानी हो गई, कान्हा की पट्टरानी हो गई। राधा कुणी सामान्य स्त्री समजू नका महाराज, भक्तीचे प्रवाह रूपी धारा। आणि म्हणून या अभंगात खरं तर माऊलींच्या कुठेही राधा हा शब्द उल्लेख आलेला नाही, पण या अभंगातली गवळण मात्र राधा आहे। याचं कारण असं आहे, ज्या अर्थी तिला जातीपाती कुळधर्माचा विसर पडतो त्या अर्थी ती उच्च कुळातली असली पाहिजे, आणि उच्च कुळातली एकच गवळण आहे, तिचं नाव राधा आहे। ज्या अर्थी तिला सगळ्या लाडक्या समजावण्या करता येतात, शिकवण्या करता येतात, त्या अर्थी ती सगळ्यांची लाडकी असावी, आणि सगळ्यांची लाडकी फक्त राधाच आहे। ज्या अर्थी ती अष्टभोग नाकारते त्या अर्थी ती भोग प्रधान घरातली असावी, आणि भोग प्रधान घरातली एकच गवळण तिचं नाव राधा आहे। आणि ज्या अर्थी ती सांगते का मी देवापासून वेगळी होऊ शकत नाही, त्या अर्थी तिला जीव ब्रह्माचं ऐक्य माहिती असलं पाहिजे, आणि जीव ब्रह्माचं ऐक्य फक्त एकाच गवळणीला माहिती आहे, तिचं नाव राधा आहे। विठाल जेव्हा सगळं विसरलेली राधा माता कृष्णाला पाहत राहिली, त्यावेळेला मात्र तिच्या सखी मैत्रिणी राधा मातेला समजावू लागल्या, राधे अगं विडीस का तू, कोण तो कृष्ण कोण जाणे, त्याच्यासाठी स्वतःला स्वाहा करतेस, अगं हे चांगलं नाहीये, आपलं घर काय, आपली प्रतिष्ठा काय, आपला मान काय, आपला सन्मान काय। राधा माता म्हणाली मला शिकू नका, किती वसी कमाल एकदा महाराजांसाठी सगळ्यांनी छान टाळी होऊ द्या, ज्याला टाळीने वाजवायची त्याने मग गाऊन दाखवा। गायन असेल, पखवाज असेल, आमच्या घारे माऊलींची चॉईस आहे सगळी, फार माणसं निवडून आणलीत त्यांनी। किती वो शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रत लिये, राधा माता सांगते मला शिकू नका, मी तया गोवळा रत लिये, मी त्या गोवळ्याच्या मुलाशी म्हणजे कृष्ण परमात्म्याशी रत झालीये, समर्पित होणं, रत होणे याचा अर्थ समर्पित होणं, मला शिकू नका। आणि खरंच आहे महाराज, तुम्ही परमार्थाला लागलात की लोक शिकवायला सुरू करतात। तुम्ही बघा ना, एखाद्या लहान पोराला माळ घाला, लोक लगेच म्हणतात अर त्याचा जीव मारला, आणि एखाद्या म्हाताऱ्या माणसाला माळ घाला, मग लोक म्हणतात आता बाबा काय राहिलं, करून करून भागले देव पूजेला लागले। आपण कसं जरी वागलो तरी लोक काय सोडणार नाही, त्यजुनिया जन भक्ती करा, आपण परमार्थ करा बाबांनो, भक्ती करा, परमार्थ करा, तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी मला कोणी शिकवू नका। आणि खरंच आहे, जग आपल्याला शिकवित राहील, आपण मात्र जगाकडे दुर्लक्ष करून परमार्थ करावा। मला एक जण म्हणला महाराज दिवसभरात 50 वेळा आपटलो पण दुकानात जाऊन पिलोच, म्हणलं चांगला पुरुषार्थ केला। 100 वेळा आपटायला पाहिजे होतं पण सासवडच्या घाटात माऊलींच्या रथाला जाऊन शिवून यायला पाहिजे होतं बाबा, हा परमार्थ असता, हा केवढा पुरुषार्थ असता तुझा। परमार्थ काय केला हे सांगा, संसारासाठी काय केलं सांगू नका। आज पृथ्वीच्या निर्मितीपासून ते आज ता गायत आणि चंद्र सूर्य असेपर्यंत संसार लोक करणारच आहेत। घर गाडी गुडी बंगले बिंगले नोकर चाकर मुलं बाळ सगळं काही होत राहणार आहे, पण तुम्ही भक्तीसाठी काय केलं त्याच्यावर तुमचं जगणं आहे। आणि म्हणून आज सगळं संपलेलं आहे, जगात फक्त आनंदाच्या शोधात समाज निघालाय, आणि आनंदासाठी लोक आज सगळीकडे शोधतायत फिरतायत। पण त्यांना एक सांगू का मी आपल्याला,
लोकांकडे पैसा इतका आहे, लोक इतके पैशावाले सध्या उद्या प्लॉटिंग लोक चंद्रावर करणार आहेत. कुठे? चंद्रावर. पण प्लॉटिंग चंद्रावर करतील, पण समाधानासाठी मात्र आमच्या भगवान सिद्धेश्वराच्या किंदळीच्या सप्त्यातच यावं लागणार आहे. कारण जगात समाधानाच्या जागा सगळ्या संपलेल्या आहेत. समाधानाच्या जागा जगातल्या सगळ्या संपलेल्या आहेत. आम्हाला अध्यात्माशिवाय दुसरा मार्गच नाही. म्हणून आधार पैशाचा ठेवू नका, आधार कधी पदाचा ठेवू नका, आधार कधी सत्तेचा ठेवू नका. आधार जर तुम्हाला पाहिजे असेल तर केवळ भजनाचा. विठ्ठल. आणि म्हणून काही मला शिकू नका, मी तया गोबळा रतली. अरे मी त्या देवाशी रत झाली आहे, तुम्ही मला संसाराकडे कुठे पाठ फिरवायला सांगताय? किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोबळा रतली आहे. राधे, अगं पण तुला माहिती का, तो कृष्ण असा काय फार दिसायला सुंदर आहे असं पण नाही. कुणी म्हणतंय तो यशोदेचा आहे, तर कुणी म्हणतंय तो देवकीचा आहे, कुणी म्हणतंय वसुदेवाचा आहे, तर कुणी म्हणतंय तो नंद बाबाचा आहे. आणि असा जो कृष्ण, त्याच्यासाठी तू स्वाहा झालीस, हे चांगलं नाही. राधे, मला शिकू नका, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा. राधे, तुला माहिती का आपलं घर किती श्रीमंत आहे? अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लई लगे माये. शास्त्रामध्ये 8 प्रकारचे भोग सांगितलेत. सुगंध, वनिता, वस्त्र, गीत, तांबूल, भोजन, शय्या, कुसुमचैव भोगाष्टकमुदारुतम. आणि हे 8ही प्रकारचे भोग मला आवडत नाहीत, एवढा मला कृष्ण आवडतो. रामायणात पान उलटेपर्यंत जनरेटर सुरू झालं. हे एवढे अपडेट पाहिजेत लोक. बरं का? बरं झालं, धन्यवाद. पान उलटेपर्यंत म्हणजे रामायणाचं पान उलटेपर्यंत. विठ्ठल. त्यजिले अन्न जीवन, त्यजिले फळ भोजन, त्यजिले भोग हवन, श्री रघुनंदन वियोगे. देवा, अरे तुझ्यासाठी मी काय नाही त्याग केला. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. 8ही प्रकारचे भोग मला आवडत नाही, तितका कृष्ण आवडला पाहिजे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. त्यागाशिवाय कोणाला काय मिळालं या जगात सांगा ना मला. ज्या ज्या लोकांनी त्याग केला तीच लोक आज कोणत्याही क्षेत्रात यशस्वी आहेत. त्यागाशिवाय कोणालाच काही मिळवता येत नाही महाराज. भारताच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकरांना आज अयोध्येच्या रामचंद्र प्रभूंच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर आमच्या लता दिदींचा विना अयोध्येच्या चौकात झळकतो. याचं कारण जर काय असेल तर लता दिदींचा त्याच्या पाठीमागे असलेला त्याग आहे. लता दिदींना विचारलं, दिदी तुम्ही लग्न का नाही केलं? त्यांनी सांगितलं, मला लग्न करायचं होतं, पण भगवान परमात्म्याने मला कंठ हा इतका गोड नवरा दिला म्हणून मी दुसरा नाही केला. हा त्याग आहे महाराज. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलामांना विचारलं, डॉक्टर साहेब तुम्ही लग्न का नाही केलं? त्यांनी सांगितलं, मला लग्न करायचं होतं पण मी लग्न करायचंच विसरलो. विठ्ठल. लग्न करायचं विसरत असतो का माणूस? पण मी लग्न करायचं विसरलो का? मला भारताचा राष्ट्रपती व्हायचं होतं, मला विमानाचं संशोधन करायचं होतं. अर्थात कोणत्याही क्षेत्रातली जी माणसं मोठी होतात ती सहजासहजी होत नाही. त्याच्या बुडाशी त्याग असतो, त्याच्यासाठी फार मोठा स्ट्रगल, संघर्ष असतो, अभ्यास असतो. राधा मातेला संपूर्ण जग मान्य करतं महाराज. प्रेमाच्या क्षेत्रात राधेची काय उंची आहे? ट्रू लव्ह इज नायदर फिजिकल नॉर रोमॅन्टिक. प्रेम प्रेम आहे, प्रेम त्याग आहे, प्रेम समर्पण आहे. प्रेम म्हणजे वासना नाही. ज्याच्या अंतकरणात प्रेम निर्माण होतं त्याच्या डोळ्याला पाणी येतं, आणि ज्याच्या अंतकरणात वासना निर्माण होते त्याच्या तोंडाला पाणी येतं. म्हणून जगाच्या बाजारात ज्याला प्रेम समजलं त्या प्रेमाचे लोकांनी 35 तुकडे केले. विठ्ठल. महाराज आम्ही प्रेम शब्दाला कसं शोधावं? नारदांना विचारा. यथा व्रज गोपिका नाम. त्या गोकुळात पहा, राधा मातेकडे पहा. भक्तीची प्रधान आचार्य म्हणजे राधा राणी आहे. अष्टभोग भोगणे माते नाही चाड,
याची लागी ओ त्यजिले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचे त्याग ओ, जन्मो जन्मांतरी केली हे सूचना। देवा रे मी काय त्याग केला तुझ्यासाठी, तुला काय सांगावं। अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोडले लगे माये। आणि आज सगळा प्रसंग यमुनेच्या तीरावर परमात्म्याच्या समोर चाललेला असताना आणि मग राधेला बाकीच्या गोपिका गवळणी समजावू लागल्या, राधे जोपर्यंत तू या नटधारी कृष्णाच्या जवळ उभी राहतेस तोपर्यंत तो तुझं लक्ष वेधून घेणार आहे, थोडस बाजूला ये, मग तुला कळेल का आपला प्रपंच, आपला घरदार, आपला संसार। राधा माता म्हणाली, मी त्याच्यापासून बाजूला व्हावं असं जरी मला वाटत असलं तरी मी त्याच्यापासून बाजूला वेगळी होऊ शकत नाही। शेवटचं बापर कुमादेवरो जीवेचा भाडा, बापर कुमादेवरो जीवेचा भाडा, बापर कुमादेवरो जीवेचा रांग तरंगनी तोरितलो रांग तरंगनी तोरितलो लावणी धरिती गवळणी बाबा दिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमाल नेले नवल केले साजन कृष्ण भक्षुनी तमाल नेले नवल केले साजन कृष्ण आणि असा हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा जो सगळ्या गवळणींच्या अंतकरणाला आकर्षित करून घेतो, ज्याच्या लीला मनोरम आहेत, मनोहर आहेत, चित्त खेचणाऱ्या आहेत, वृत्तीला आकर्षित करून घेणाऱ्या आहेत, बहिरंग झालेल्या वृत्तीला एन केन प्रकाराने अंतर्मुख करून चित्ताला आकारण निर्विषय असा आनंद जो प्राप्त करून देतो त्याचं नाव कृष्ण आहे। आणि अशा या कृष्ण परमात्म्याची लीला सगळ्या गोप गवळणी बाळा नंद महाराजांच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या तक्रारी घेऊन जायला लागल्या। सगळ्या गोपाळांना एकत्र करायचा
त्याने विचारलं सगळ्यांना, का रे आपल्या गोकुळात सगळ्यात जास्त दही दूध तूप लोणी विकतं? हो. आणि मग एवढं सगळं दही दूध तूप लोणी असताना तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या तब्येती खराब का झाल्या? म्हणले, देवा दूध डेअरीला चटणी निहारीला काय करावं? भगवंताने सांगितलं, आजपासून आपल्याकडचं दही दूध तूप लोणी बाहेर विक्रीला जाणार नाही. दिवसा जाणं बंद झालं, पण रात्री पुन्हा ते सुरू झालं. दारूबंदीसारखं झालं ते. आणि मग दही दूध तूप लोणी पुन्हा जायला लागलं. 2 महिन्यांनी पाहिलं, गोपाळांचे चेहरे निस्तेज दिसले. आणि मग पुन्हा विचारलं, काय झालं आता? म्हणले, देवा दिवसा जरी दही दूध तूप लोणी जात नसलं तरी रात्री जातं, म्हणून आमच्या तब्येती खराब आहेत. भगवान म्हणाले, अरे तुमच्या जर तब्येती खराब झाल्या आणि जर पाकिस्तानची लोक तिकडून सुटले आणि जर आपल्या जालना जिल्ह्यात घुसले तर आपले तब्येती कशा असल्या पाहिजेत पोरांच्या? बरोबर आहे. आपली मिलिटरी तिथे म्हणून बरं आहे. जर मिलिटरी बाजूला केली, जर घुसलेच परकीय लोक आपल्याकडे, तर आपल्याला सुद्धा 2 हात करता यायला पाहिजे का नाही? आपल्याकडे सुद्धा तेवढी काही ताकद शक्ती पाहिजे का नाही? गोपाळ म्हणले, देवा मग काय करावं? भगवान म्हणले, काम करा, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तू वरी. आणि सगळ्या गोपाळांना घेऊन परमात्मा गेले. एका गवळणीच्या घरी गेले. ज्या गवळणीच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना घेऊन गेले, त्या गवळणीने घराला बाहेरून कुलूप लावलं होतं. ऐका, बाहेरून कुलूप लावलं होतं. पेंद्या म्हणला, देवा गवळण लय हुशार आहे. म्हणले, हो केंदळीतली आहे, घराला बाहेरून कुलूप लावलंय, आतमध्ये कसं जायचं? म्हणले, काम करा, काय मला एक मंत्र येतो, तो मंत्र मी म्हणतो, तुम्ही सगळेजण डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. रेडी रेडी, 1 2 आणि 3 म्हटल्याबरोबर सगळे गोपाळ आतमध्ये गेले. आणि जसे आतमध्ये गेले तशी कोपऱ्यातली उतरण फस्त केली. उतरण, उतरण, उतरण हा शब्द माहिती आहे ना? कारण आता काल युगामध्ये असे बरेच शब्द बरं का भारे साहेब, शब्द आता निघून चालले. मराठी आपल्याच लोकांच्या अडचणी. आता येणाऱ्या काळात 50 वर्षानंतर कीर्तन सुद्धा इंग्रजीतच होणार आहेत. एवढी समस्या बिकट आहे. कारण मराठीतले किती मराठीपासून आपण दुर्लक्षित होत चाललो. तुम्ही बघा, एक जणाने उतरण शब्द कळेना म्हणून त्याने गुगलला सर्च केलं. आता सगळे शब्द काय गुगल देणार आहे का आपल्याला? एक जणाने गुगलला शब्द टाकला, दाभण म्हणजे काय? दाभण. आता दाभण शब्द म्हाताऱ्या माणसाच्या आवडीचा शब्द, त्यांना माहिती दाभण कसं राहतं. त्याने गुगलला टाकलं दाभण. गुगल म्हणला, दाभण म्हणजे मोठी सुई. विठ्ठल. अरे गुगल सगळं जरी देत असलं पण इतका बारकावा त्याला नाही माहिती. मग तो म्हणला, दाभण म्हणजे मोठी सुई. मग मोठी सुई म्हणजे काय? गुगल म्हणला, छोटा दाभण. सगळे शब्द नाही माहिती महाराज. उतरण हा जुन्या काळातला शब्द आहे. या आमच्या माता मावल्या जुन्या काळामध्ये असं खाली मोठं मडकं, त्याच्यावर छोटं मडकं, त्याच्यावर त्याच्यापेक्षा छोटं मडकं, त्याच्यावर त्याच्यापेक्षा छोटं मडकं आणि वर सगळ्यात छोटं मडकं. त्याच्यात काय असायचं? दही दूध तूप लोणी साठलेलं असायचं. त्याला उतरण असे म्हणतात. आता ही माझ्यासमोर जी दही हंडी आणून ठेवली ना, बरं झालं आता हे पूरं कीर्तनात बसतात छोटे छोटे, म्हणजे यांना कळतं की याला दही हंडी म्हणतात. हे काल्याच्या कीर्तनात कृष्णाने फोडली होती तशी फोडावी लागते. ते जर कीर्तनात आले तर बरं राहील. आणि जर ते इकडे कधीच आले नाही, एखाद्याच वेळेस जर त्यांनी येऊन पाहिलं तर ते आपल्याला विचारतील, व्हॉट इज दिस? याला काय म्हणतात? आणि बरं आपल्याला पण माहिती पाहिजे याला दही हंडी म्हणतात. नाही तर त्यांनी विचारायचं व्हॉट इज दिस, आणि आपण म्हणायचं दिस इज अ राईस बॉल. हा भाताचा बॉल आहे. केवढी पंचायत होईल ना आपली. ऐका, भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा लुप्त नाही झाल्या पाहिजे. आज हा सिद्धेश्वराचा एवढा गोड सप्ताह ही आपली परंपरा आहे. जुन्या वारकऱ्यांनी आपल्यापर्यंत आणलाय, उपकार आहेत त्यांचे. आता नव्या पिढीने सुद्धा आपण त्याला छान पद्धतीने नटवलं पाहिजे, सजवलं पाहिजे त्या सप्ताहाला. या आपल्या जबाबदाऱ्या आहेत. का? आपली परंपरा बंद नाही पडली पाहिजे. आणि म्हणून माऊली महाराज घारे असतील, वारकरी संप्रदायातलं गोड व्यक्तिमत्व आहे, परिवार गोड आहे त्यांचा. आणि या गावाने खरं तर या तालुक्याला, या जिल्ह्याला एक गोड रत्न दिलं. भजन क्षेत्रात सुद्धा त्यांचं एक गोड नाव आहे. माझे मित्र रामेश्वर महाराज सुपेकर यांच्यासोबत ते आळंदीला होते. आणि गोड आवाज आहे, कीर्तन सुद्धा गोड करतात आणि नवोदित आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जेवढं त्यांना सहकार्य कराल तेवढा त्यांना आनंद घेता येईल. आमचे सद्गुरू भीमसिंह महाराज होते. भीमसिंह बाबांनी एक गोष्ट सांगितली होती. बाबा म्हणायचे, एक आजोबा त्याच्या नातवाला घेऊन कडेवर असं एका रस्त्याने चालले होते. रस्त्याने जात असताना तो नातू खांद्यावर बसला होता आणि तो आजोबांना विचारतो, बाबा एवढा तो उंच डोंगर आहे, तो तुम्हाला दिसतो का? आजोबा म्हणले, मला नाही दिसत. तुला दिसतो ना बाळा? हो म्हणले, बाबा मला दिसतो. आणि बाबा तुम्हाला का दिसत नाही? आजोबा म्हणले, बाळा तो डोंगर, त्याचा शिखर मला आजपर्यंत दिसला नाही.
पण तो तुला दिसावा म्हणून मी तुला खांद्यावर घेतलेला आहे. मला असं म्हणायचंय, भक्तीचं, परमार्थाचं, यशाचं शिखर कदाचित जुन्या वारकऱ्यांना आपल्याला पाहता आलं नसेल, पण आपण माऊलींना खांद्यावर घ्या, त्यांना ते दिसलं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी कौतुक करा, त्यांना शाबासकीची थाप द्या. कोणत्याही क्षेत्रात मुलं मोठी होत असतील, मला वाटतं गावातल्या लोकांनी, ग्रामस्थांनी भरभरून कौतुकाची थाप देत राहावी. तुम्ही जर माझ्या गावात आलात, गावातली लोक असं डोक्यावर घेऊन नाचतात आम्हाला, का एवढं प्रेम करतो गाव. आणि असं आहे बघा, महाराष्ट्रात किती मान मिळू द्या, महाराष्ट्र किती आम्हाला डोक्यावर घेऊन नाचू द्या, जोपर्यंत गावातली लोक कौतुक करत नाहीत तोपर्यंत सगळं शून्य वाटतं. माऊलींच्या गावात आल्यानंतर मला फार आनंद वाटला. एवढी सगळी कार्यकर्ते मंडळी माऊलींवर प्रेम करतात. नवोदित उमललेलं हे फूल आहे, त्या फुलाचा सुगंध असा महाराष्ट्रच काय, महाराष्ट्राच्या दूरपर्यंत गेला पाहिजे. आणि तो जेवढ्या दूर जाईल तेव्हा केंदळीचं नाव निघणार आहे. विठाल सगळ्या गोपाळांनी आतमध्ये जाऊन उतरण फस्त केली, सगळं दैदूत तूप लोणी खाल्लं आणि बाहेर पडायचं तर घराला असं आतून कुलूप लावलेलं होतं. आणि मग बघितलं पेंद्याने, देवा अरे गवळणीने घराला आतून पण कुलूप लावलंय, कसं बाहेर जायचं. भगवान म्हणले, बघा मला बाहेरून आत यायचा मंत्र येत होता, आतून बाहेर जायचं मंत्र काय मला येत नाही. पेंद्या म्हणला, देवा जर गवळण जागी झाली तर काय करील बघ जरा आपलं. भगवान म्हणले, मग मी करू काय. पेंद्या जरा चॅप्टर होता. पेंद्या म्हणला, देवा एक काम कर ना, काय तू बाहेरून आत येताना जो मंत्र म्हणला ना, तोच मंत्र तू असा उलटा कर, आपण बरोबर आतून बाहेर जाऊ. भगवान म्हणले, बरं ठीक आहे, झाका म्हणले डोळे. झाकले डोळे, झाकले, रेडी रेडी. आणि सगळ्यांनी डोळे झाकले, पण पेंद्याच्या मनात डाऊट आला, अरे काय देवाला काही बंगाली विद्या येते का काय, रेडी म्हणलं का बाहेर आणि रेडी म्हणलं का आत बाहेर, काय प्रकार आहे नेमका. असा बोटाच्या सांदीतून पेंद्या बघायला लागला. 1 2 आणि 3 म्हणल्याबरोबर सगळे गोपाळ बाहेर आणि एकटाच पेंद्या आत. आणि जसा पेंद्या आत राहिला तशी बाहेर पुंडलिकाचा जय जयकार केला आणि गवळण जागी झाली. कोपऱ्यातून काठीच घेऊन निघाली. आणि जशी काठी घेऊन आली तसा पहिला हाताला सापडला पेंद्या. आणि असा पेंद्या मारला, तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटतं का फक्त पेंद्या एकटाच मार खातो? नाही, ज्यांचा ज्यांचा देवावर विश्वास आहे तेवढेच लोक बाहेर पडणार आहे, आणि ज्याचा देवावर विश्वास नाही तेवढे मार खाणार आहेत. मी बघून आलोय म्हणून सांगतो तुम्हाला. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. आणि मग पेंद्या गयावया करू लागला, देवा अरे मी पुन्हा असं कधीच करणार नाही. आणि मग भगवंताने त्याला सांगितलं, बाबा असं परत कधी संशय वृत्तीने देवाकडे येऊ नकोस. भगवंताने त्याला बाहेर घेतलं आणि पुन्हा सगळ्या लीला देवाच्या सुरू झाल्या. आज सगळ्या गवळणी नंद महाराजांच्या दारात. यशोदा राणी बाहेर आली. काय ग, कुणाबद्दल तक्रार आहे? तुझ्या पोराबद्दल. काय केलं माझ्या पोराने? सगळ्या अंगाला बँडेजच्या पट्ट्या होत्या, तिच्या सगळ्या सलाईनच्या नाळ्या होत्या, सगळीकडे इंजेक्शन खुपसलेले होते. यशोदा म्हणली, काय ग, कुणाबद्दल? म्हणली, तुझ्या कृष्णाबद्दल. काय केलं कृष्णाने? काल माझ्या घरी आला, मला म्हणलं दहीदूध तूप लोणी आहे का? म्हणलं आहे. देतेस का? नाही म्हणलं. मला म्हणलं बघून घेतो. मला वाटलं सकाळी येईल, आला नाही. मला वाटलं दुपारी येईल, आला नाही. रात्रीची वेळ येईल, आला नाही. पहाटेच्या वेळेला नुकतं झुंजू मुंजू झालं होतं. आणि सकाळच्या वेळेला गाईची धार काढण्याकरता मी गोठ्यात गेले. गाईच्या काशेखाली भांड घातलं, गाईच्या काशेत हात लावला. आणि जसा त्या गाईच्या काशेला हात लावला तशा त्या गाईने लाथा मारल्या, एक हाड सुद्धा शिल्लक राहिलं नाही. यशोदा म्हणली, गाय तुझी, गोठा तुझा, भांड तुझंच, रोज धार तूच काढते, तुझ्याच गाईने तुला लाथा मारल्या, याच्यात माझ्या कृष्णाची काय चूक आहे? ती म्हणली, तेच सांगायला आले, फक्त 5 मिनिटं थांब. म्हणले का? अगं म्हणले, माझ्या रोजच्या गोठ्यातल्या गाईच्या जागेवर तुझ्या कृष्णाने गाढव नेऊन बांधलं होतं, गाढव, त्या गाढवाने लाथा मारल्या. म्हणले, माझ्या कृष्णाने गाढव बांधलं? हो. कृष्णा, काय आई तू गाढव बांधलं? हो म्हणले, आई मीच बांधलं. अरे पण का बांधलं? आई तुला खरं सांगू का, काल मी तिला चांगलं विचारलं होतं, दही दूध तुपलून आहे? आई म्हणली. देतेस का? नाही म्हणते. मग आई, आपला नियम असा आहे, ज्यांच्याकडे असून देत नाहीत, अजून एकदा रिपीट करतो, ज्यांच्याकडे असून देत नाहीत त्यांच्या दारात मी भगवान कृष्ण गाढव बांधल्याशिवाय राहत नाही. महाशिवरात्रीचा सिद्धेश्वराचा सप्ताह चालू आहे. वरगणी
आसून देत नाही, देणगी आसून देत नाही. गाढव बांधल्याशिवाय राहणार. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी आणि समाजासाठी एकत्र या. तुमची माझी जबाबदारी आहे. सगळं जग आपल्याला पोखरायला बसलंय. आज अनेक लोक षड्यंत्र करतात तुम्हाला मला उद्ध्वस्त करण्याकरता. आपली संस्कृती, आपल्या परंपरा टिकू नयेत यासाठी सगळं जग टपलेलं आहे. आपण सगळ्यांनी एकत्र या, एक एका साह्य करू. अवघे धरू सुपंथ किंवा आपली वारकऱ्याची परंपरा आहे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, अशा अनेक लीला परमात्मा करू लागला. शेवटी यशोदा माता वैतागली, देवाला गायी चारण्याकरता पाठवलं. तिथंही देवाने अनेक लीला केल्या आणि शेवटी गोपाळ म्हणले, देवा अरे किती वेळ आपण हे सगळं करायचं, आता भूक लागली आहे आणि म्हणून आता थांबलं पाहिजे. देवा कदंबाच्या झाडाखाली सगळ्या गायी विसाव्याकरता थांबल्या. भगवंतांनी सगळ्यांच्या शिदोरी एकत्र केल्या आणि स्वतः परमात्म्याने कमलाकार अवस्थेत गोपाळांना बसवलं आणि स्वतःच्या हाताने सगळ्यांना प्रसाद दिला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. शुकाचार्य भागवतात त्याचं वर्णन करतात. बिभ्रदवेनुं जठरपटयो शुंगवेत्रे च कक्षे वामे पानो मश्रून कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसूरदो हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञ भुग्बाल केलिहि. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर ज्ञानराज